लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावत नेहरू नगर येथील जागृती शाळेत मतदान केले। सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदान शांततेने पार पडलं। सकाळच्या सत्रामध्ये प्रमुख उमेदवारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। सोलापुरात 18 उमेदवार असले तरी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, भारतीय जनता पार्टीचे जयसिद्धेश्वर महास्वामी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर या तिघातच खरा सामना रंगलाय। तापमान जास्त असलं तरीही मतदानासाठी रांगा लागल्याचं यावेळेस दिसून आलं। नेहरू नगर इथं सुशीलकुमार शिंदे यांनी सहकुटुंब जाऊन आपलं मतदान केलं। जागृती विद्यालय इथल्या मतदान केंद्रात 100च्या वर पत्रकार व विविध वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे हजर होते। मतदान झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली ही शेवटची निवडणूक असून मी सर्वांना समानतेने घेऊन जाणारा उमेदवार आहे। माझ्या कारकिर्दीत शहरासह जिल्ह्यानं माझ्यावर प्रेम केलं असं शिंदे यावेळेस म्हणाले। जरूर सांगितलेलं आहे ही माझी शेवटची निवडणूक आहे आणि मी नेहमी सर्व धर्म समभावावर लढत असतो। आत्तापर्यंतच्या ज्या सगळ्या निवडणुका झाल्या त्या सगळ्या निवडणुकामध्ये मला सोलापूरकरांनी सर्व धर्म समभावाचा प्रतिनिधी म्हणूनच निवडून दिलेला आहे। मग सर्वसाधारण पार्लमेंटच्या जागा असो किंवा असेंब्लीच्या जागा असो, त्या सगळ्या बाबतीमध्ये सोलापूरकरांनी सर्व धर्म समभावाचाच जय जयकार केलेला। त्यामुळे ह्या त्रिकोणी जातीवादी शक्ती ज्या उभ्या राहिलेल्या आहेत त्याच्यावर सोलापूरकर कधी विश्वास ठेवणार नाही। सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न तो विजन घेऊन निघालेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे IT पार्क इथं निर्माण करण्याकरता म्हणून जे सोलापूरचं छोटं एअरपोर्ट आहे ते बदलून बोरामणी या ठिकाणी इंटरनॅशनल एअरपोर्ट करण्याकरता जी जागा 2000 एकर घेऊन ठेवलेली आहे ते सुरू करून इथं IT पार्क करता खुली करावी ही जागा, अशा प्रकारचं आमचं विजन आहे आणि ते करू। तरुणांना नोकऱ्या देण्याकरता मोदी साहेबांना ही भीती वाटली की सोलापुर में ये उनका उम्मीदवार बदलना ही होगा, नहीं तो शिंदे जी के साथ फाइट करना बहुत डिफिकल्ट होगा। सर सांगाल की राज ठाकरे हे महाराष्ट्रात सभा घेत आहेत, काँग्रेस NCPला कितपत फायदा होईल? नाही, आता मला माहिती नाही, पण ते मोदी किती खोटं बोलतात हे सगळ्या देशाला सांगतात, हे चांगलं आहे। तीच भूमिका आम्ही सांगत असतो। आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदान करताना उमेदवाराची योग्यता व पात्रता बघूनच योग्य उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन केलं। जे इतर कॅन्डिडेट आहेत सगळ्या कॅन्डिडेटची तुलना करा आपण, आणि कोणी किती काम केलं आहे, कोणी किती दिवस सोलापुरात राहिलं आहे कामाच्या आधारावर, आणि कोण फक्त धर्माच्या आणि जातीच्या आधारावर मतदान मागतं हे चित्र खरं तर स्पष्ट आहे। म्हणून मी मतदारांना पण आवाहन करते की एका मजबूत सोलापूरसाठी, मजबूत देशासाठी आपण योग्य तो निर्णय घ्या। तुलनेमध्ये तुम्ही बघितलं तर काँग्रेसचा कॅन्डिडेट आणि इतर 2 कॅन्डिडेट 5 वर्ष काही काम त्यांनी केली नाहीत, काहीच कामं केली नाहीत। सडनली इलेक्शनच्या वेळेस येतात आणि लोकांमध्ये धर्म आणि जातीचा द्वेष निर्माण करतात, त्यांना भावनिक करायचा हे करतात। तर हे किती स्पष्ट, एवढं स्पष्ट असताना पण आणि एकच कॅन्डिडेट ज्यांनी काम केलं आणि इलेक्शन पण विकास कामाच्या आणि सर्वधर्म समभावाच्या आधारावर आम्ही इलेक्शन लढलो आहे। तर म्हणून लोकांसमोर मी लोकांना विनंती करते की तिन्ही कॅन्डिडेटची तुलना करा, कोण काय करते, कोण लोकांचा वापर करून धार्मिक आणि जातीच्या चौकटीत लोकांना पकडवण्याचा प्रयत्न करते आणि कोण केवळ फक्त विकास कामाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढतंय। आज आपण एक हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई म्हणून नाही, आज आपण सगळेजण एक भारतीय म्हणून ह्या भारत देशाला अखंड ठेवण्यासाठी ॲज इंडियन, ॲज हिंदुस्थानी म्हणून आज आपण सगळे वोट। विजापूर रोड परिसरात अनेक मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागलेल्या दिसल्या। इथल्या भागामध्ये शिंदे यांनी केलेल्या कामाच्या जोरावर शिंदे साहेबच विजय होतील असं प्रतिपादन जनतेने केलंय। मतदार आज 18 अप्रैल के दिन, आज मतदान का दिन था, तो हमने हमारा लोकशाही का और हमारा जो हक है इसको बजाते हुए हमने मतदान किया है, और जो कुछ भी विकास काम और जो कुछ भी सोलापुर में जो विकास हुआ है उसके आधार पर हमने आज वोटिंग की है। सोलापूर लोकसभा निवडणूक लागलेली आहे आणि आज मतदानाचा दिवस आहे आणि मतदानाच्या दिवशी सर्व लोक मतदान करीत आहेत। त्यामध्ये आम्ही सुद्धा लोकशाहीच्या मार्गाने येऊन आमचे मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आम्हाला असं वाटतंय
की लोकशाही दिनानिमित्त आज जे मतदानाचं कार्यक्रम इथं चालू आहे, ह्या कार्यक्रमात सगळे मतदार आणि त्यात आम्ही असे मिळून विकासाची कामे आणि विकासाला मत जाणे आणि आमच्या सरकारला मत जाणे ह्या हिशोब काही संवेदनशील भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त पाहण्यास मिळाला.